नमस्कार, जय महाराष्ट्र. आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या ज्या महिला सिंगल आहेत किंवा ज्या महिला एकल आहेत, एकल महिला म्हणजे एकट्या राहत आहेत, निराधार आहेत, अशा महिलांसाठी आपला आजचा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये मी काय माहिती देणार आहे, तर आता आपल्या राज्य सरकारकडून ज्या आमच्या एकल महिला आहेत, म्हणजे ज्या एकट्या राहत आहेत, घटस्फोट जो आहे तो झालेला आहे, घटस्फोट झालेला नाही किंवा लग्न झालेलं नाही, परित्यक्त्या आहेत, विधवा आहेत, अशा जेवढ्याही महिला आमच्या आहेत, ज्या एकट्या राहत आहेत, कुणाचाही आधार नाही, निराधार आहेत, अशा आमच्या सर्व सिंगल महिलांसाठी हा माझा व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्या राज्य सरकारकडून अशा या सर्व महिलांचा सर्वे चालू आहे. बघा, माहिती आहे तुम्हाला सर्वे चालू आहे, ऐकलंय का कधी? बहुतेक ऐकलं असेल तुम्ही. आता आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं आपल्या अधिवेशनामध्ये, बरोबर. आता जे आपलं राज्याचं अधिवेशन चालू आहे ना, तिथं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं की अशा महिलांचा सर्वे चालू आहे. आता हा जो सर्वे आहे तो कुठे करायचा आहे, तो कसा करायचा आहे, कुठला फॉर्म भरायचा आहे, कुठले डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत तुम्हाला, त्यासाठी तुम्ही आत्ता कुठला व्यवसाय करताय, ही सगळी सगळी माहिती देणार. त्याचबरोबर तुम्ही कुठला व्यवसाय करू शकता ही माहिती तुम्हाला द्यायची आहे. फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, कोणीही या व्हिडिओला स्किप करायचं नाही, कारण अर्धवट माहिती पाहून मला कमेंट करू नका. सर्व माहिती मी या व्हिडिओमध्येच दिलेली आहे आणि तुम्हाला काही समजलं नाही ह्याच्यामध्ये तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मग तुमच्या कमेंटवर मी परत याच विषयावर व्हिडिओ शेअर करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा व्हिडिओ आत्तापर्यंत कुठल्याही चॅनलला आलेला नाही किंवा जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ना या सर्वे संदर्भात, तर ही माहिती तुम्हाला आत्तापर्यंत कुठल्याच चॅनलनी दिलेली नाही. आत्ता पहिल्यांदा मी हा जो आहे तो व्हिडिओ शेअर करत आहे. हे आत्ता आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सांगितलं की सर्वे चालू झालाय, त्यानंतर मी लगेच ही माहिती घेतली आणि तुमच्यापर्यंत ही माहिती मी पोहोचवत आहे आज. तर नक्कीच आपल्या इतर महिलांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. मी शेअर का करू असं विचार करू नका. बघा, मी आज खूप मोठी अपडेट आणि खूप जो आहे तो खूप मोठा आधार माझ्या सर्व ज्या सिंगल महिला आहेत, ज्या एकट्या राहत आहेत, त्यांच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये अट एक मात्र आहे बरं का. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल, जी माहिती तुमची द्याल, तेव्हा तुम्ही एकट्या आहात ह्याचा पुरावा तुम्हाला द्यावाच लागणार आहे. पण जर तुमचा मुलगा 1 ते 18 वर्षाच्या वयामध्ये जर तुमचा मुलगा असेल तरच अशाच महिलांचा सर्वे होणार आहे. तुमचा मुलगा 18 वर्षाच्या वरती असेल तर तुमचा सर्वे होणार नाही, हे पण लक्षात घ्या. हा, मुलं वगैरे नसतील तर होणार आहे, पण तुमचं अपत्य म्हणजे तुमची मुलं 18 वर्षाच्या आत पाहिजेत, हे लक्षात घ्या. अशाच महिलांनी जायचं आहे सर्वे करायला. कारण काय होईल, सर्वे करायचं म्हणून तुम्ही लगेच गर्दी करायला जाऊन, तर तसं नका करू. म्हणून म्हणले मी की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड आणि तुमचं रॅशन कार्ड हे तुम्हाला लागणार आहे. जेव्हा तुम्ही हे सर्वे करायला जाल, देणार आहे माहिती कुठे सर्वे करायचा आहे तेही माहिती देणार आहे. 2 फॉर्म आहेत त्याचे, तेही सांगणार आहे. थांबा थोडंसं. तर तुम्हाला आधार कार्ड आणि रॅशन कार्ड लागणार आहे. त्याचबरोबर तुमच्या नावावर शेती आहे का, तुम्हाला तेही सांगायचं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्ही आता कुठला व्यवसाय करताय का, बरोबर, तेही तुम्हाला सांगावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून आणखी ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय का, जसं लाडकी बहीण योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, नमो किसान योजना आहे, असं कुठल्याही योजनेचा लाभ घेताय का, तेही तुम्हाला त्या फॉर्ममध्ये माहिती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठला व्यवसाय आत्ता तुम्ही कुठला व्यवसाय करताय का, तुम्ही शेती काम करताय किंवा दुसरा कुठला व्यवसाय करताय, जे काही तुम्ही करताय तेही तुम्हाला सांगायला लागणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की तुम्हाला कुठला व्यवसाय करण्यात इच्छा आहे, म्हणजे तुम्ही कुठला व्यवसाय करू शकता. जसा तुम्हाला एखादा व्यवसाय करायची इच्छा आहे, बरोबर, तर तुम्हाला त्याच्यासाठी जे काही आहे ना, हे तुम्हाला अगोदर फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर माहिती येणार आहे सरकारकडून. आता तुम्हाला फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे. जे मी माहिती सांगते ना, ही फॉर्मची माहिती सांगते, तुम्हाला ही फॉर्म भरून द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला शेती करण्यामध्ये इच्छा आहे का, किंवा मग तुम्ही बचत गट चालवताय का, चालवू शकताय का, बचत गटाबरोबर व्यवसाय करण्यात इच्छा आहे का, त्याच्यामुळं पार्लरचा व्यवसाय करण्यामध्ये म्हणजे जसं ब्युटी पार्लर वगैरे चालवण्याची इच्छा आहे का, तुम्हाला जो शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, हे सगळे व्यवसाय आहेत. तुम्ही हे कुठं करत असाल तेही तुम्हाला सांगायचं आहे, किंवा तुम्ही हे काहीच करत नाही पण तुम्हाला करण्यात इच्छा आहे, जसं कुक्कुटपालन, शेळी पालन, बरोबर, हे सगळं हे आपल्या ह्याच्यामध्ये आहे. तर ही सगळी माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्याचे 2 फॉर्म आहेत. एक फॉर्म ऑफलाईन आहे, दुसरा फॉर्म ऑनलाईन आहे. आता हे फॉर्म कुठे भरायचे आहेत, तर आपल्या विभागातील
महाराष्ट्रामधील सर्व आपल्या विभागातील अंगणवाडी ताईंकडे जायचा आहे हा फॉर्म भरायसाठी. ऑफलाईन फॉर्म त्यांच्याचकडे मिळेल आणि ऑनलाईन फॉर्म पण त्यांच्याचकडे आहे. कारण त्याच्यामध्ये माहिती त्या फॉर्म मध्ये अशी दिलेली आहे, ज्या अंगणवाडी ताई तुमचा फॉर्म भरणार आहेत ना, तर त्या अंगणवाडी ताईंचीही माहिती त्यांना त्याच्यामध्ये द्यायची आहे. त्यामुळे हा जो फॉर्म आहे तुमचा, ज्या अंगणवाडी ताई तुमचा फॉर्म भरतील तर त्या सगळा फॉर्म स्वतःच भरणार आहेत, तुम्हाला भरायचा नाही. त्या तुमच्याकडनं माहिती घेतील, तसं त्या तुमचा फॉर्म भरतील. ह्याच्यामध्ये मी सांगितलं तसं तुम्हाला जाते वेळेस आधार कार्ड आणि राशन कार्ड हे घेऊन जायचं आहे. ह्याच्यामध्ये आणखीन दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की तुमच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही आहेत का, तर ते पण त्यांना सांगायचं आहे. कुठलेही तुमचं आधार कार्ड आहे, बाकी तुमच्याकडे राशन कार्ड नाही, कुठलेच कागदपत्र नाही, तरी पण तुम्ही हा सर्वे करू शकता. तसं त्या फॉर्म मध्ये सगळं दिलेलं आहे की कागदपत्र आहेत, कागदपत्र नाही, किंवा तुम्ही कुठले कागदपत्र देताय, ही सगळी माहिती त्या सर्वे मध्ये आहे किंवा त्या फॉर्म मध्ये आहे. जो ऑनलाईन फॉर्म आहे त्याची पूर्ण PDF आहे. तर तो फॉर्म आता ती माझ्याकडे आहे, पण मी तुम्हाला नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? कारण ती फक्त अंगणवाडी ताईच तो फॉर्म भरू शकतात आणि अंगणवाडी ताईच त्या सर्वे करत आहेत. कारण का बघा, आता माझ्या विभागामध्ये जर अंगणवाडी ताईने एखाद्या महिलेचा फॉर्म भरला तर त्याच अंगणवाडी ताईंची माहिती त्या फॉर्म मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे ती लिंक मी तुम्हाला देऊ शकत नाही. माझ्याकडे ही सगळी माहिती आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्म आहेत, पण मी ते देऊ शकत नाही. तुम्हाला तात्काळ तुमच्या अंगणवाडी ताईंशी संपर्क साधायचा आहे. ह्याच्यामध्ये काही समजलं नाही, काही अडचण वाटतेय, वेगवेगळे तुमचे प्रश्न असू शकतात. जी माझी माहिती ती तुम्हाला मी दिलेली आहे, तुम्हाला समजली पण आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील, काही समजलंच नसेल, काहीही असो, मला कमेंट करा. तुमच्या कमेंटवर मी उत्तरांचा व्हिडिओ शेअर करणार आहे. परत सांगते, ज्या महिलांचे मुलं 18 वर्षाच्या वरती असतील त्या महिलांनी सर्वेला जाऊ नका. ज्या महिलांचे मुलं 18 वर्षाच्या आत आहेत त्यांनीच हा सर्वे करायचा. आणि खूप चांगली योजना ही एक राज्य सरकारने आणलेली आहे आपल्या सर्व सिंगल महिलांसाठी. सिंगल आहेत त्या सगळ्या अशा महिलांसाठी आता सर्वे चालू आहे आपल्या राज्य शासनाच्या अंतर्गत, महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी ताईंकडनं. तर तात्काळ अंगणवाडी ताईंकडे जा. माझा नंबर असेल, काही अडचण येत असेल, तुमच्याकडे माझा नंबर असेल, मला कमेंट करा, मला फोन करा, चॅनलवर कमेंट करा, आपल्या कुठल्याही सोशल मीडियाला कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ शेअर करते. कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. अडचण आली तर मला नक्की कमेंट करा, कारण याची माहिती आपल्याकडे प्रॉपर आहे. जसं मला समजलं, मी सगळ्यात अगोदर ही माहिती घेऊन तुम्हाला दिलेली आहे. मला वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. जसं मी बोलले की तुम्हाला काहीही डाऊट असेल, कुठेही प्रश्न असेल, माझ्या बोलण्यातनं काही समजलं नाही तर नक्कीच मला कमेंट करा. तुमच्या कमेंटवर मी परत उत्तरांचा व्हिडिओ शेअर करणार आहे. झालं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर पटकन लगेच आपल्या ग्रुपमध्ये, कुठल्याही सोशल मीडियाला असाल तुम्ही, किंवा तुमच्या जवळपासच्या सर्व महिलांना हा व्हिडिओ तात्काळ शेअर करा, कारण ही माहिती सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दिलेली आहे. आलं का लक्षात? त्यामुळे नक्कीच व्हिडिओला शेअर करा. बाकी तुम्हाला कुठेही अडचण येऊ द्या, मला नक्की कमेंट करा किंवा मग आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप जरूर करा. चला तर मग भेटू परत.